गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफ मच्छिन्द्र आद्याः चौरङ्गीरेवाणक भर्तरी संज्ञाः भूम्यां बभूर्वः नवनाथसिद्धाः. अध्याय 17. श्री गुरु जालंधरनाथांना गर्तेतून काढले. श्री गणेशाय नमः. दुसऱ्या दिवशी मैनावतीच्या सांगण्यावरून गोपीचंद कानिफनाथाच्या शिबिरात गेला. त्याला पाहताच कानिफ म्हणाला, राजा, तू जालंधरनाथांना जेथे पुरले आहेस ती जागा दाखव. गोपीचंदाने ते मान्य करताच नाथाने आपल्या एका शिष्याला त्याच्याबरोबर पाठवले. तो ती जागा पाहून आला. मग नाथाने विचारले, राजा, आता जालंधरनाथांना कसे बाहेर काढतोस ते सांग. गोपीचंद निरुत्तर झाला. मग हात जोडून म्हणाला, महाराज, मी आपला अपराधी आहे. मी काय सांगू? तेव्हा आपणच काय ते ठरवा. राजाची नम्रता पाहून नाथास बरे वाटले. तो म्हणाला, गुरुदेवांना बाहेर काढायचे आहेच, शिवाय तुझेही रक्षण करायचे आहे. म्हणून तू हुबेहूब तुझ्यासारखेच दिसतील असे सोने, रुपे, तांबे, पितळ व लोखंड अशा 5 धातूंचे 5 पुतळे तयार करवून घे. नाथाच्या सूचनेनुसार गोपीचंदाने राज्यातील सोनार, लोहार, तांबट आदी कसबी कारागिरांना बोलावून घेतले आणि त्यांच्याकडून अल्पावधीतच ते 5 पुतळे तयार करवून घेतले. ते पुतळे घेऊन जालंधराला जेथे पुरले होते तेथे राजासह कानिफ आला. त्याने राजाकडे एक कुदळ दिली व म्हणाला, मी या पुतळ्यापैकी एक पुतळा या जागी उभा करीन. त्यानंतर तू कुदळीने खणण्यास सुरुवात कर. तो आवाज ऐकून भूगर्भातील जालंधरनाथ तुला तुझे नाव विचारतील. तेव्हा आपले नाव सांगून तू पुतळ्यापासून तत्काळ दूर उभा राहा. येथे तुझी चपळाईची व सावधपणाची मोठी कसोटी लागणार आहे. त्यानंतर कानिफाने चिरंजीव प्रयोग सिद्ध करून ते भस्म गोपीचंदाच्या भाळी लावले. मग जालंधराच्या समाधीच्या कूपावर राजाचा सोन्याचा पुतळा ठेवला आणि मगच खड्डा उकरण्याची आज्ञा केली. कानिफाच्या सूचनेनुसार गोपीचंदाने कुदळ मारण्यास सुरुवात केली. तो आवाज ऐकून जालंधराने आतून विचारले, कोण खणतोय? गोपीचंदाने आपले नाव सांगितले आणि त्वरेने पुतळ्यामागे दूर उभा राहिला. त्यावेळी गोपीचंदाचे नाव ऐकून संतापलेले जालंधरनाथ त्याला शाप देत म्हणाले, तू गोपीचंद असशील तर जळून भस्म होशील. आणि दुसऱ्याच क्षणी तो पुतळा जळून भस्म झाला. ते दृश्य पाहून राजाच्या सर्वांगाला दरदरून घाम फुटला. कानिफाने त्याला सावरले. कुपावर रुप्याचा पुतळा ठेवून कुदळ मारण्यास सांगितली. त्यावेळीही गोपीचंदाने आपले नाव सांगताच श्रीगुरूंच्या शापाने रुप्याचा पुतळा जळून गेला. याप्रमाणे तांबे, पितळ व लोखंडाचे पुतळेही जळून गेले. मग कानिफाने राजाला खुणेने जवळ बोलावले व म्हणाला, आता घाबरू नकोस. यावेळी कुदळ मारशील तेव्हा प्रथम मी बोलेन, तू काही बोलू नकोस. कानिफाच्या मार्गदर्शनानुसार गोपीचंद पुन्हा कुदळीने खणू लागला. तेव्हा जालंधर विचार करू लागला, माझा क्रोधाग्नी ब्रह्मांड जाळण्यास समर्थ असूनही हा गोपीचंद अजूनही सुखरूप आहे. हे मोठे नवलच म्हणायचे. माझ्या शापापुढे कोणीच जिवंत राहू शकत नाही. तरीही हा वाचला याचा अर्थ साक्षात परमेश्वरच त्याचे रक्षण करीत आहे. कुदळीने प्रहार करणारा गोपीचंद अजूनही जिवंत असेल तर मात्र त्याला अमर करायचे. मग कुदळीचा आवाज ऐकून जालंधराने 6व्यांदा विचारले, हा अजून कोण कुदळ मारतोय? तेव्हा कानिफ म्हणाला, गुरुजी, मी तुमचा पुत्र कानिफ तुमचा शोध घेत येथे आलो आहे. तुमच्या दर्शनासाठी व्याकुळ झालो आहे. तुमच्या शिष्याची ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून हा गोपीचंद राजा जमीन उकरून तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे. ते ऐकून जालंधराचा राग क्षणार्धात मावळला. कानिफाच्या भेटीसाठी तेही आतुर झाले होते. गोपीचंद राजा जिवंत असेल तर तो चिरंजीव होवो असा आशीर्वाद देऊन त्यांनी जमीन खणण्यास परवानगी दिली. जालंधरनाथांची आज्ञा मिळताच गोपीचंदाने अनेक मजूर लावून कूप मोकळा करण्यास सांगितले. कूप
अनेक वर्षे बुजून राहिला असल्याने तेथील जमीन टणक झाली होती. मजुरांनी ती मोठ्या कष्टाने खोदली. काही अंतर खोलीवर कुदळींची गती खुंटली. दगडावर टाकलेल्या घावांप्रमाणे नुसताच खणखण आवाज येऊ लागला. जालंधरांनी स्वसंरक्षणार्थ जे वज्रास्त्र स्थापले होते त्यामुळेच तसा आवाज येत होता. तेव्हा जालंधरांनी मजुरांना काम थांबविण्यास सांगून इंद्रास्त्र योजून वज्रास्त्र मोकळे केले व स्वतःला आतून बाहेर काढले. त्यांना पाहून कानिफास परमानंद झाला. दोघेही गुरुशिष्य एकमेकांना प्रेमपूर्वक भेटले. तेवढ्यात गोपीचंदाने पुढे येऊन जालंधरांचे चरण धरले आणि घडलेल्या अपराधाबद्दल त्यांची काकुळतीने क्षमा मागितली. तेव्हा त्याची अवस्था जाणून जालंधरांनी त्याला आपल्या हृदयाशी धरले व त्याच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवून म्हणाले, बाळा, आज तू साक्षात प्रलयाग्नीतून वाचला आहेस. आता चंद्र सूर्य असेपर्यंत अमर होशील. आपल्या पुत्राला सद्गुरूंचा कृपाप्रसाद प्राप्त झालेला पाहून मैनावती गहिवरली. गुरुचरणांना घट्ट मिठी मारून तिने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तेव्हा त्या कृपाळू नाथजींनी तिला वात्सल्याने जवळ घेतले आणि स्वहस्ते तिचे डोळे पुसून सांत्वन केले. गोपीचंदाला सनाथ केले. त्यानंतर कानिफ, मैनावती व गोपीचंद या तिघांचेही कोड कौतुक करून जालंधर गोपीचंदास म्हणाले, राजा, आज तू माझ्याकडे जे मागशील ते देण्यास मी तयार आहे. तुला राजवैभव भोगायचे आहे की आमच्याप्रमाणे योग दीक्षा हवी आहे? मी तुला अमर केलेच आहे. आता अशाश्वत अशा भोग मार्गाने जायचे की शाश्वत अशा वैराग्य मार्गाने ते तुझे तुलाच ठरवायचे आहे. म्हणून नीट विचार करून सांग. ते ऐकून गोपीचंद विचार करू लागला. मी लौकिक ऐश्वर्याने कितीही मोठा असलो तरी यांच्या योग वैभवापुढे माझे सारे वैभव तुच्छ आहे. 10 वर्षे लिदीने भरलेल्या खड्ड्यात राहूनही नाथजी जिवंत आहेत. हे सामर्थ्य त्यांना ज्या योगे प्राप्त झाले तो वैराग्य पंथच सर्वश्रेष्ठ असून समस्त व्यथा चिंता कायमच्या मिटविणारा आहे. अशा प्रकारे दृढनिश्चय झाल्यावर तो जालंधरांना म्हणाला, गुरुदेव, मी आपणाला शरण आहे. मला आपल्याप्रमाणेच करा. ते ऐकून जालंधरांना खूप आनंद झाला. त्यांनी त्याची पाठ थोपटून त्याला शाबासकी दिली. त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला आणि कानात दिव्य मंत्राचा उच्चार करून त्यास सनाथ केले. त्या मंत्रदीक्षेने सर्व जग कसे नाशवंत व अशाश्वत आहे याची त्याला खात्री पटली. प्रत्ययास येणारी प्रत्येक वस्तुजात माया आहे हे उमगले. त्याचा मोह नष्ट झाला. मन विनम्र व विनयशील झाले. मग जालंधरांनी वडाच्या चिकाने त्याच्या केसांच्या जटा वळल्या. त्याला कौपीन नेसवली. पंथाच्या रिवाजाप्रमाणे त्याच्या कानात मुद्रा घातल्या. त्याला शैली, कंथा, शिंगी, कुबडी, फावडी, भस्माची झोळी व भिक्षेची झोळी दिली. अशा प्रकारे गोपीचंदाचे स्वरूप पालटून जालंधर नाथांनी त्यास जती बनविले. गोपीचंदाच्या भार्यांचा शोक. श्रीगुरु जालंधर नाथांकडून योग दीक्षा घेऊन गोपीचंद राजा बैरागी झाला हे वृत्त नगरात व अंतःपुरात पसरताच सर्वत्र एकच हाहाकार उडाला. राजभार्या शोकग्रस्त होऊन अनिवार्य दुःख वेगाने रडू लागल्या. मैनावती सासूबाईंनी आमचा घात केला, आमच्या सुखी संसाराला आग लावली असे म्हणत तिला शिव्याशाप देऊ लागल्या. एकमेकींच्या गळ्यात पडून विलाप करू लागल्या. राजा गोपीचंदाचे प्रेम आणि सद्गुण आठवून त्याच्या नावाने आकांत करू लागल्या. इकडे जालंधराने गोपीचंदाला तपाला जाण्याची आज्ञा केली, पण तत्पूर्वी त्याच्या वैराग्याची कसोटी पाहावी या हेतूने त्याला म्हणाला, राजा, तू सर्वप्रथम अंतःपुरात जा. तेथे तुझ्या भार्यांकडे भिक्षा माग. भिक्षा मागताना शिंगीनाद करून माई भिक्षा घाला असे म्हण. अशा प्रकारे भिक्षेच्या निमित्ताने सर्व स्त्रियांची भेट घेऊन मगच तपश्चर्येस निघून जा. नाथजींच्या आज्ञेनुसार गोपीचंद आपल्या स्त्रियांकडे भिक्षा मागू लागला. त्यावेळी आपल्या भ्रताराला अशा स्थितीत पाहून
त्याच्या राण्यांनी एकच हलकल्लोळ केला. त्यांच्या रडारडीचे पडसाद सर्व दूर उमटले. पण गोपीचंद अचल होता. तेवढ्यात लुमावंती व इतर राण्या त्याच्या भोवती गोळा झाल्या व म्हणाल्या, महाराज, तुम्ही आमचा सौभाग्य ठेवा, हिरावून घेऊ नका. तुम्हाला तीर्थाटनाचे, पायी चालण्याचे श्रम व दुःख सहन होणार नाही, म्हणून तुम्ही येथेच पर्णकुटी बांधून राहा. आम्ही तुमची सर्व प्रकारे सेवा करू. तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेऊ व तुमच्या दर्शनातच आनंद मानू. पण राजाचे त्यांच्याकडे लक्षच नव्हते. आपल्याला मोहजालात फसवू पाहणाऱ्या त्या राण्यांचा त्याने कठोर शब्दात धिक्कार केला. पण तरीही त्या दूर जाईनात. त्या अनेक प्रश्न विचारून त्यास सतावू लागल्या. म्हणाल्या, महाराज, अरण्यात तुम्ही कोणाशी बोलाल? तुमच्या अंथरूण पांघरुणाचे काय? याप्रमाणे त्यांचे सर्व प्रश्न ऐकून गोपीचंद म्हणाला, तुम्ही माझी कसलीही काळजी करू नका. अरण्यात तुमच्याऐवजी मी शिंगी व सारंगी यांच्याशी वार्तालाप करीन. जमिनीचे आसन, अंथरूण व आकाशाचे पांघरुण मला पुरेसे होईल. कुबडी व फावडी माझ्या दोन्ही बाजूला निजतील. धुनीमुळे मला थंडी वाजणार नाही. व्याघ्रांबराबर वज्रासनात बसल्यावर माझे कौतुक पाहायला येणारे स्त्री पुरुष माझी सेवा करतील, माझी व्यवस्था पाहतील. मी स्वतः विश्वरूप झालो म्हणजे घरोघरी माझे आईबाप, बंधू व भगिनी असतील. शिष्य व साधक हेच माझे इष्टमित्र व आप्त असतील. वनातील फळे व कंदमुळे यांनाच मी पक्वान्न समजेन. ते ऐकून त्या राजस्त्रिया म्हणाल्या, महाराज, तुमची कौपीन कंथा फाटली, शिंगी सारंगी फुटली, कुबडी फावडी जीर्ण होऊन भंगली तर तुम्ही काय कराल? गोपीचंद म्हणाला, कौपीन फाटली तर मी इंद्रिय दमनाचा कासोटा घालीन. कंथा फाटली तर योगाने दिव्य कंथा निर्माण करीन. शिंगी सारंगी फुटली तर सगुण व निर्गुणाची शिंगी सारंगी धारण करीन. त्यांना आगम निगमांचे तंतू लावून सुखसंवाद करीन. कुबडी फावडी भंगली तर खेचरी आणि भूचरी या मुद्रांनाच कुबडी व फावडी समजेन. त्या अदेय आणि विदेय दोन्हीकडे राहतील व मीही तन्मय होऊन निरंजनी लक्ष लावून स्वस्थ निजेन. माझ्या शैल्या तुटल्या तरी मुक्तिरूपी शैलीचे भूषण मिरवीन. अशा प्रकारे गोपीचंदाने राण्यांच्या प्रत्येक प्रश्नाला गूढ उत्तरे दिली आणि त्यांच्याकडे भिक्षा मागू लागला. तेव्हा गोपीचंदाला त्याच्या हेतूपासून परावृत्त करण्यात अपयश येत असलेले पाहून त्या सर्वजणी रडत रडत त्याला मिठी मारण्यासाठी पुढे येऊ लागल्या. त्यामुळे संतापलेल्या गोपीचंदाने उग्र रूप धारण केले आणि कुबडी फावडी उगारून त्यांना हाकलले. तो प्रकार पाहताच मैनावती शिजवलेले अन्न घेऊन आली. तिच्या भिक्षेचा स्वीकार करून गोपीचंदाने तिला नमस्कार केला. त्यानंतर तो जालंधरांकडे गेला. त्यांना आपल्या भार्यांचा सर्व व्यवहार सांगितला. मैनावतीनेही तेथे येऊन तेच सांगितले. ते ऐकून जालंधरांना प्रसन्नता वाटली. त्यानंतरच्या 3 दिवसात त्यांनी गोपीचंदाला अनेक प्रकारे उपदेश केला. मग लुमावंतीचा पुत्र मुक्तचंद याला राज्याभिषेक करून राज्याची धुरा त्याच्या हाती सोपवली. ही सर्व कार्ये पार पडल्यावर त्यांनी गोपीचंदाला बद्रिकाश्रमी जाऊन लोहकंटकावर अंगठा ठेवून 12 वर्षे तप करण्याची आज्ञा केली. श्री गुरूंच्या आदेशानुसार गोपीचंद जायला निघाला तेव्हा त्याला निरोप देण्यासाठी जालंधरनाथ, कानिप, गोपीचंदाचे दरबारी मानकरी, सेवेकरी व प्रजाजन हेलापट्टणच्या सीमेपर्यंत कोसभर अंतर चालून गेले. त्याला निरोप देताना सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले होते. जालंधराने त्या सर्वांची समजूत काढून त्यांना माघारी वळवले. ती सर्व मंडळी निराश मनाने नगरात परतली. राजवाड्यात आल्यावर जालंधराने मुक्तचंदास सिंहासनावर बसवून दरबारी मंत्री व मानकऱ्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे वस्त्रालंकार देऊन गौरविले. त्यानंतर अंतःपुरात जाऊन सर्व राजस्त्रियांचे सांत्वन केले आणि त्यांना मैनावतीच्या स्वाधीन करून तिच्या आज्ञेत राहा असे सांगितले. मुक्तचंदाची जबाबदारीही मैनावतीकडे सोपवली. त्यानंतर जालंधर, कानिप व त्याचे शिष्य यांनी 6 महिने तेथेच राहून राज्याची नीट व्यवस्था लावून दिली.
त्यांच्या उपस्थितीमुळे तेथील कारभार पहिल्याप्रमाणे व्यवस्थित चालू राहिला. अध्याय 17 समाप्त.